मित्रांनो, आता एक रॅपिडोची ट्रिप बनवून आलो. तर कस्टमरला मी सांगितलं नव्हतं की मीटरने जाणार आहे म्हणून, कारण की सकाळपासून वाट बघतो, मीटरने उद्या दिलं नाही. पण एक छोटीशी ट्रिप होती तर घेतली मी. तर कस्टमरने मला विचारलं की मीटरप्रमाणे तुम्ही का, म्हणजे काय चाललं आहे, हे केव्हापासून चालू आहे काय. तसं 2 गाड्या मी कॅन्सल केल्या. दोन्ही गाड्या मला ह्याच मीटरप्रमाणेच मागत होत्या. तर मग मी त्यांना सांगितलं की मॅडम, हे जे चाललं आहे ते फक्त आमच्या हक्कासाठी चाललं आहे. म्हणलं जो रेट आम्हाला RTOने दिलेला आहे त्या रेटने आम्हाला जे ॲपवाले ते ॲपवाले आमचं भाडं देत नाहीत, आणि त्याच्यामुळे त्रास आम्हाला होतो आहे. कारण की आमच्या गाडीचा हप्ता आहे, CNG आहे, त्यात घर चालतं आहे आमचं. आणि एवढं सगळं करून प्रत्येक वर्षाचा ह्या येलो नंबर प्लेट गाडी चालवण्यासाठी जो खर्च आहे, ते एवढं सगळं मॅनेज करण्यासाठी आम्हाला ते जो हक्क आहे आमचा, त्या हक्काचे रेट आम्हाला पाहिजेत. आणि ही कंपनीवाले कॉम्पिटिशनच्या नादाखाली त्यांच्या कॉम्पिटिशनच्या ह्याच्यावरती एकमेकांच्या जो चाललेलं त्यांचं जे कॉम्पिटिशन आहे, ते कॉम्पिटिशन म्हणजे जिंकण्यासाठी ते ड्रायव्हरचा हक्क मारत आहे, ड्रायव्हरचा जीव घेत आहे. तर जे भाडं तुम्हाला दिसतं आहे ते तर आम्हाला भेटतच नाही आहे, पण जे भेटतं आहे त्याच्यामधूनही आणखीन पैसे जे आहेत ते कंपनीवाले कापून घेत आहेत. तर हा सगळा जो प्रकार आहे मी त्यांना सांगितला. त्यावेळेस ते काय बोलले, त्यांनी मला काही बोलले नाही. त्याच्यानंतर ज्यावेळेस मी त्यांना ड्रॉप केलं त्यावेळी त्यांनी स्वतःहून मला जे मीटरप्रमाणे पैसे होतात ते विचारून तेवढे पैसे पे केले. त्यांनी जी व्यथा आहे आपली ड्रायव्हर लोकांची ती ऐकून कस्टमरसुद्धा पाजाळला मित्रांनो. तर त्याने स्वतःहून ते पैसे दिले.